डॉक्टर A.K. रैरू गोपाल, कन्नूर, केरळा यांचं देहावसान 4 ऑगस्ट 2025 रोजी झालं. यांच्याबाबत मी पार्ट 1मध्ये थोडीशी माहिती सांगितली. त्याचाच हा पार्ट 2. या अशा गरीब रुग्णांवरती उपचार करत करत डॉक्टर रैरू गोपाल यांनी आयुष्य व्यतीत केलं. कधीही त्यांनी 2 रुपयाच्या वर फी घेतली नाही. जोपर्यंत त्यांना शक्य होतं तोपर्यंत त्यांनी प्रॅक्टिस नक्की केली. 2024ला स्वतःच्या आजारपणामुळं आणि वृद्धत्वामुळं त्यांनी क्लिनिकला येणं बंद केलं आणि काही महिन्यातच आज जवळपास 10-11 महिन्यांनी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे देहावसान झाले. आता तुम्ही म्हणाल, ही इतकी महागाई असताना 2 रुपयात हे डॉक्टर कसे काय उपचार करायचे? तीच तर खासियत असते अशा माणसांची. हे तर सोडा, 2 रुपये फी द्यायला सुद्धा ज्याच्याकडं नाही आहेत किंवा ज्याच्याकडं औषधं घेण्यासाठी सुद्धा पैसे नाही आहेत, अशा रुग्णांना मोफत औषधंसुद्धा त्यांनी दिली. त्याच्यामुळं कोणत्याही गरिबाला काहीही झालं तरी डॉक्टर गोपाल आहेत तोपर्यंत एक आपल्याला आधार देणारी व्यक्ती आहे, आपल्या घरातलीच एक वरिष्ठ व्यक्ती आहे, इतक्या सद्भावनांनी प्रत्येक रुग्ण त्या क्लिनिकपर्यंत खेचला जायचा. आता असं म्हटलं जातं, नंतर मग डॉक्टर साहेबांनी 2 रुपयाचे 10 रुपये केले. इट्स ओके, साहजिक आणि स्वाभाविक गोष्ट आहे ही. ज्या वर्षापासून त्यांनी 10 रुपये सुरू केले त्या वर्षापासून असं काही नाही आहे की रुग्णांची संख्या कमी झाली. रोज अफाट कष्ट करायचे. रोज दुपारी 4 वाजेपर्यंत, अगदी सकाळी लवकर दवाखाना उघडायचा आणि दुपारी 4-4:30पर्यंत सगळे असतील तेवढे रुग्ण तपासायचे. 300चे 350 रुग्ण रोज तपासायचे. असं बोललं जातं की संपूर्ण त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जवळपास 18 लाख गरीब रुग्णांना तपासलं, औषधं दिली, बरं केलं. मित्रांनो, 18 लाख हा आकडा आणि त्यांचं आयुष्य याची जर तुम्ही तुलना केलीत, पहिली 25 वर्ष सोडून द्या त्यांच्या शिक्षणात गेलेली, त्यानंतरची 55 वर्ष अव्याहतपणे कमीत कमी 2 रुपये आणि त्यानंतर शेवटची 5 ते 10 वर्ष गृहीत धरा, 10 रुपये फी घेऊन सर्व रुग्णांना, गरिबांना उपचार करणारा हा एक मसीहा, अक्षरशः मसीहा हा शब्द माझ्या ओठावर आला. देव आहे, देव नाही या वादात काही पडण्याची गरज नाही हो. ही जी देवत्व घेऊन जन्माला आलेली माणसं आहेत ना, अशी काही ही आहेत म्हणून कित्येक लोकांचं आज जीवन काहीतरी ते जगतायत, याला कुठेतरी आधार मिळतो. विचार करा ना तुम्ही, 18 लाख लोक केरळच्या, कन्नूरच्या आसपासच्या अतिशय छोट्या छोट्या खेडेगावातनं सुद्धा लोक यायचे त्यांच्याकडं. पण उपचाराविना कधी कोणी गेला आहे असं नाही. कुठे जास्तीचा खर्चाचे उपचार असतील तेव्हा त्या डॉक्टरांनी मदतीचा हात पण दिला आहे. म्हणजेच एखाद्या माणसाची प्रवृत्ती अशी असते की माझ्या गरजा भागतायत ना, मला गरजेपुरतं किती लागतं तेवढंच मी ठेवणार आणि बाकीच्याशी माझं काही देणं घेणं नाही, ते सारं या समाजाचं आहे. या समाजाचं, मी या समाजात जन्माला आलो, मी माणूस म्हणून जन्माला आलो, म्हणून माझं ते कर्तव्य बनतं की याच समाजासाठी ते योगदान मला देता आलं पाहिजे. इतक्या प्रगल्भ विचारांनी जगणारी माणसं बघितली की नतमस्तक व्हायला होतं. आणि राजेश खन्नांजी यांची दागमधली कविता, त्याच्यातल्या काही ओळी ओठावर येतात. अब
न जाने मुझे समझते हैं क्या, मैं तो आपके सामने कुछ भी नहीं, कुछ भी नहीं, कुछ भी नाही. असं तुम्ही आणि आम्ही प्रत्येकाने या महान डॉक्टर ए के रैरू गोपाल यांच्या तस्विरीसमोर नतमस्तक होऊन या ओळी म्हणण्याची नितांत गरज आहे. आणि मग नुसत्या अशा ओळी म्हणून थांबायचं आहे का? काहीतरी अशा लोकांच्या थोडंफार आदर्शावर चालण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे. तुम्ही म्हणाल आमच्याकडं कुठे MBBS डिग्री आहे, BMS डिग्री आहे, वी आर नॉट डॉक्टर. यांच्या आदर्शावर चालण्यासाठी तुम्ही डॉक्टरच असला पाहिजे असं नाही आहे. हा जो काही गुण त्यांचा आपल्याला दिसला, तो गुण कोणत्याही क्षेत्रात तुम्ही काम करत असताना हा गुण घेऊ शकता, तुमचं योगदान या समाजासाठी देऊ शकता. तुम्हीसुद्धा इथं माणूस म्हणून जन्माला आलात, हे त्या देवाचे उपकार आहेत, अशा सद्भावनेने तुम्ही जगू शकता. अशा अर्थाने मी म्हणतोय की ऐसे उसूलों के साथ अगर हम जीना सीख लेंगे तो कितना बढ़िया ज़िंदगी हो जाएगी. प्रत्येकाला डॉक्टर ए के रैरू गोपाल साहेब यांच्यासारखं वागणं शक्य नाही, हेही मला माहिती आहे. प्रॅक्टिकली इट इज नॉट पॉसिबल असंही काही जण मस्तपैकी एक इंग्लिश वाक्य टाकून देतील. परंतु ज्या महान व्यक्तीचं महान कार्य माझ्या कानापर्यंत आलं, ते कदाचित तुम्हाला माहीतसुद्धा असेल, परंतु माझ्या चॅनलवरनं अशा महान कार्य केलेल्या व्यक्तीला कडक सॅल्यूट केल्याशिवाय मला राहवत नाही. आणि म्हणूनच डॉक्टर रैरू ए के गोपालजी यांच्या देहावसनानंतर त्या गरीब रुग्णांच्या आयुष्यात जी मोठी पोकळी निर्माण झाली आहे, त्यांचा आधारस्तंभ निखळल्यामुळं त्यांचं जगणं आता मुश्किल होणार आहे असं ज्या ज्या रुग्णांना वाटतं आहे, त्यांच्यासाठी कदाचित तो देवच अजून एखादं रूप घेऊन त्या केरळमध्येच कदाचित येईल. केरळच्या बाबतीत मला अजून एक खूप गर्वाने सांगावंसं वाटतं, खूप अभिमानाने सांगावंसं वाटतं. केरळमध्ये मनुष्यसेवेला तसं पाहिलं तर खूप महत्त्व देणारी ख्रिश्चन कम्युनिटीसुद्धा खूपच चांगलं योगदान देते या मेडिकल क्षेत्रामध्ये. आपल्याला महाराष्ट्रातसुद्धा मग तुम्ही कोणतंही शहर घ्या, कोणतंही हॉस्पिटल घ्या, तुम्हाला केरळच्या मुली या नर्सिंग कोर्सला नर्स म्हणून काम करताना जास्तीत जास्त दिसतात. पुणे येथील सिप्ला कंपनीचं एक केअर सेंटर आहे. सिप्ला इट इज द बिगेस्ट फार्मास्युटिकल डिव्हिजन. या कंपनीने स्वतःच्या कॉर्पोरेट फंड्समधनं एक केअर सेंटर उभं केलं आहे पुणे येथील वारजेजवळ. त्या केअर सेंटरला मी एकदा भेट द्यायला गेलो होतो. तेव्हा मी तिथलं वातावरण बघितलं, तिथली स्वच्छता बघितली आणि तिथं असलेल्या केरळीयन सर्व सिस्टर्सशी मी संवाद पण साधला. त्यांचं डिव्होशन पाहिलं आणि डोळ्यात टचकन पाणी आलं. ते केअर सेंटर हे बियॉन्ड क्युअर, केअर बियॉन्ड क्युअर असं ब्रीदवाक्य घेऊन ते केअर सेंटर चालतं. केअर बियॉन्ड क्युअर व्हॉट इट मीन्स, कॅन्सर हा जेव्हा 4थ्या स्टेजला जातो आणि अगदी इम्युन सिस्टीम दुरुस्त करण्यापर्यंत, ज्याला जेनोथेरपी म्हणतो आपण, ती देऊनसुद्धा जेव्हा बरं होत नाही किंवा जेनोथेरपीपर्यंत पेशंट येतो, स्वतःच्या हालचाली मंदावलेल्या असतात, त्याच्या कॅन्सर विकोपाला गेलेला असतो, घरी कोणी पाहणारं नसतं, पाहणारे असतील तरी पैसा कमावण्यासाठी त्यांना बाहेर पडणं क्रमप्राप्त आहे. त्याच पैशातून तिथं पेशंट ठेवले जातात. अतिशय माफक दरात भेटायला जाणाऱ्या लोकांनासुद्धा तिथं खालच्या बाजूला त्यांनी कॉटेजेस बांधल्यात. तिथं माफक दरात तुम्हाला नातेवाईकांना 2-4 दिवस राहण्याची परवानगी मिळते. पण तिथल्या ज्या सिस्टर्स डिवोट करतायत, घरातला व्यक्ती करत नाही हो तितकी सेवा तिथं केली जाते.
कॅन्सरच्या जखमा धुतानासुद्धा तुमच्या डोळ्यात पाणी येईल अशा जखमा झालेले पेशंट, त्यांना थोडंसं ताकद देऊन, थोडंसं हसवट ठेवून, त्या मुली चेहऱ्यावर हास्य घेऊन त्यांची सेवा करताना पाहिलं ना, तर मनुष्य सेवा हीच ईश सेवा हे ब्रीदवाक्य जे उच्चारतात ते अगदी नितांत खरं ठरतंय, अशीच ती जागा असं मला वाटलं त्यावेळेस. त्यामुळे या केरळच्या मातीत मनुष्य सेवा हीच ईश सेवा हे ब्रीदसुद्धा नक्की आहे, नक्की आहे. आणि म्हणूनच त्या मातीत जन्माला आलेले आपले डॉक्टर रैरू गोपाल, आज ते आता हयात नाही आहेत. 4 ऑगस्ट रोजी त्यांची प्राणज्योत मालवली आणि एक प्रचंड मोठी पोकळी या गरीब रुग्णांसाठी निर्माण झाली आहे. आपल्या घरचा एक व्यक्ती हरपलाय कायमचा, अशाच त्या सगळ्या रुग्णांच्या भावना आहेत. कित्येक गरिबांच्या झोपडीमध्ये 4 ऑगस्ट रोजी चूल नाही पेटली. किती प्रेम एखाद्या व्यक्तीने त्या रुग्णांना दिलं आहे आणि रुग्णसुद्धा किती मनापासून त्यांच्यावर प्रेम करायचे, याच्यापेक्षा मोठं उदाहरण मी तरी पाहिलं नाही आहे. चला पुन्हा पुन्हा डॉक्टर रैरू गोपाल यांना खूप खूप विनम्र अभिवादन करू, विनम्र श्रद्धांजली अर्पण करू आणि पुन्हा एकदा भारत देशात अशी जी माणसं कार्यरत आहेत, माझी नम्र विनंती आहे, अशा सर्व माणसांची यादी करून ज्या ज्या वेळेस पद्म पुरस्काराची यादी बनवतं आहे सरकार, त्या त्या वेळेस अशा व्यक्तींना निवडून त्यांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करणं हे भारत देशाचं, आपल्या सेंट्रल मिनिस्ट्रीचं कर्तव्य आहे, हे सुद्धा मला आवर्जून सांगावंसं वाटतं. नो डाऊट ॲट ऑल, आजकाल पद्मश्री पुरस्कार असा खूपच हुडकून खूप चांगल्या व्यक्तींना दिला गेला आहे, जे अगदी तळागाळात होते, ज्यांचं नाव कोणाला माहीत नव्हतं, पण अतिशय मोठं कर्तृत्व करत ते जगत होते, अशा व्यक्तींना पद्मश्री दिला गेला आहे. कर्नाटक किंवा तमिळनाडूमधली एक वृद्ध स्त्री आहे, जिने 3000च्या वर झाडं लावली आहेत. एक जंगल तयार केलं आहे एका स्त्रीने, त्या स्त्रीला पद्मश्री दिला गेला आहे. आनंद वाटतो. मित्रांनो, डॉक्टर रैरू आज जरी हयात नसले तरी त्यांच्या आठवणी या सदैव तेवत राहणार आहेत. केरळमध्येच नाही, पूर्ण भारत देशात 2 रुपयेवाला डॉक्टर असं ज्यांनी स्वतःचं नाव कमावलं, फक्त गरिबांची रुग्णसेवा केली, कधीही पैशाचा हव्यास केला नाही, कधीही मोठी श्रीमंती मला पाहिजे, मोठ्या कार पाहिजे, मोठा बंगला पाहिजे, अशा प्रवृत्तीने कधीही वागला नाही. अव्याहतपणे 55 वर्ष रुग्णसेवा करत 80व्या वर्षी शेवटचा श्वास घेतलेले डॉक्टर A.K. रैरू गोपाल जरी गेले असले तरी ते सतत आपल्यात, नक्कीच आपल्या आठवणीत असेच राहतील, असेच राहतील. डॉक्टर रैरू, आप तो बस अमर हो, अमर हो, अमर हो.